सकाळी साहेबांना जायचं होतं बाहेर. नमस्कार सर्वांना. तर दिवसांची सुरुवात गोड अशी झाली होती. मंगळवारपासून माझ्याकडे गाजर पडून होते, पण एवढा वेळ काही मिळालं नाही गाजर किसायचा. यांना म्हटलं आता जोत वगैरे लावून झाली, तुम्ही मला गाजर किसून द्या, आपण आज हलवा बनवू. आता हे गाजर किसायला लागले तोपर्यंत शेंगा छान वॉश करून घेतली. काही शेंगांचे दाणे काढली होती आणि शेंगा सुद्धा उरल्या होत्या. तर यांना वॉश करून याच्यामध्ये नमक घातली, पाणी घातली आणि यांना शिजायला ठेवली. आता गाजर किसून झाले होते. पॅनमध्ये भरपूर सारा तूप घातली आणि मग किसलेला गाजर घालून मस्त याला छान असा परतून ठेवली. म्हटलं आता याला हळूहळू शिजवावं, तोपर्यंत मुलांचे टिफिन आपले रेडी करू. आज टिफिनला मुलांची फेवरेट भाजी बनवली होती, ती पत्तागोबी. आद्याला भरपूरच आवडते. आणि इकडे बनवल्या मी चपात्या. मुलांची टिफिन पॅक केली. नाश्त्यासाठी मुलांसाठी पपिता काढले. आता बाहेरून बघितली तर छान पकलेली दिसली मला, काटली तर पकलेली नव्हती, म्हणून मुलांनी काही खाल्ली नाही. हिला असंच बाजूला ठेवली. आद्याची इकडे तिच्या पप्पांनी छान रेडी करून दिली. आता हलव्याला बघते, कारण हळूहळू चालू होता. याला छान परतून घेतली आणि याच्यामध्ये भरपूर सारं दूध घातली. म्हणलं आणखी तू हळूहळू हो. हलवा रेडी झाला. मी माझ्या शॉपची तयारी केली. शॉपमध्ये गेली. मस्त काळ्या ऊसाचा रस विकायला इकडे बाहेर आलं होतं, म्हणून म्हटलं चला आज रसच पिऊ ऊसाचा. इकडे ऊसाचा रस घेतली आणि साहेब आले बाहेरून, कारण सकाळीच हे गेले होते. माल काही गॅरेजनी आलं नव्हतं, म्हणून हे स्वतःच घेऊन आले भंडाऱ्यावरून. आणि खूप छान असा आज दिवस गेला होता. मूळ तर काही दुकानमध्ये काम करायचं नव्हतं, म्हणून मी काही केली नाही. बाय सर्वांना.